हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती. चला आज मस्त असा कढी आणि पकोड्याचा प्लॅन होता, कारण कढी माझी खूप फेवरेट आहे आणि बऱ्याच दिवसापासून करायची होती कढी, पण दही असं आंबट भेटत नव्हतं. चला, आणि कढी म्हटलं की मी भजे आलेच, कारण कढीसोबत भजे लागतात. मग थोड्याशा नवीन कुरडई होती त्याही तळल्या. तर चला, बऱ्याच ताई म्हणतील पुन्हा तळण केलं तुम्ही, पुन्हा खूप तळतात. पण मग कढी म्हटलं की कढीसोबत म्हणजे अशीच नुसती कढी खात नाही आम्ही, भजे लागतातच. मस्त अशी दह्याची कढी केलेली होती, खूप छान झाली होती. आमचे जेवण वगैरे झाले, घरातलं सगळं काम आवरलं आणि त्यानंतर आज ना मम्मीच्या इथे भगवती मातेचं मंदिर आहे. तुम्हाला माहीत आहे, बऱ्याच ताईंनी बघितलं आहे मंदिर, तर व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा दाखवले. तर आज ना देवी म्हणजे भगवती मातेचा वर्धापन दिन होता. त्यानिमित्ताने आम्ही सगळ्या बायकांनी मस्त मिळून असं वर्धापन दिन साजरं करायचं ठरवलं होतं. तर तुम्हाला एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, म्हणजे आम्ही सगळ्या बायकांनी भिशी लावलेली आहे. मग भिशीतला 1 नंबर देवी आईसाठी द्यायचं असं ठरवलेलं आहे. तर मग 1 नंबर म्हणजे मागच्या महिन्यामध्ये 1 नंबर काढला होता. तर मग आम्ही सगळ्या बायकांनी मिळून मस्त असा वर्धापन दिन साजरा केला. तर इकडे फुलांचे फुलं वगैरे पण आणलेले होते, म्हणजे साक्षीताईच्या पप्पांनी दिलेले होते ते. तर मग त्यांच्या आम्ही इकडे मस्त असं तोरण करतोय मंदिरासाठी. तर वहिनींचं आवरल्यानंतर वहिनी पण आल्या होत्या. आम्ही सगळ्या तिघीजणी हार करत होतो, बाकी इकडे सगळ्या काही निवड करत होत्या भाजीपाला. त्यानं त्या स्वयंपाक म्हणजे मसाले भात शिरा करायचा होता. इकडे लाडू मावशी पण बसलेले होते. लाडूलाही छान वाटत होतं, मस्त हवेशीर. बाहेर खूप छान मस्त वारं सुटलेलं होतं. इकडे मम्मी आलं वगैरे कट करून ठेवत होती, कारण आल्याची पेस्ट करायची होती. कोथिंबीर निवडत होत्या. तर भाजीपाला किराणा वगैरे सगळं काही सकाळी करून आणलेलं होतं. भरपूर सारा लसूण सोलून ठेवत होतो. ज्यांना पण शक्य झालं ते सगळे काही मदतीला आले. आणि इकडे मस्त हार करण्याचं वहिनींचं चालू होतं. मला जेवढा वेळ थोडं बसवलं तेवढा वेळ बसली आणि त्यानंतर मग उठली होती. आणि इतकं वारं सुटलेलं होतं ना काल, आणि असं एकदम म्हणजे वेगळंच प्रसन्न वातावरण झालेलं होतं गल्लीतलं. असं काहीतरी कार्य म्हणजे आता कार्यक्रम तर होताच भंडाऱ्याचा, पण असं काहीतरी आपलं एकदम घरातला कार्यक्रम आहे असं असलं की लग्नघर कसं असतं तसंच वाटत होतं, एवढं प्रसन्न. तर वारंही इतकं होतं, झाडाचे पानंही खूप गळत होते. वहिनींनी साक्षीनाने त्यांनी ओटा वगैरे झाडून घेतला, कारण आता आचारी वगैरे पण येणार होता. आणि लाडूचं मस्त एक मोठा हाती घुमने चला बघण्याचं चालू होतं, त्याला खूप आवडतं ती सॉंग. आणि सईलाही लाडू खूप आवडतो. मस्त लाडूसोबत तीही बसलेली होती, त्याला दाखवत होती. आणि बायका तिकडे ना पातेले वगैरे धुवून वगैरे ठेवत होत्या. तर मग ह्या बघा, माझ्या काकीन त्यांनी सगळ्यांनी ना पाते वगैरे धुवून वगैरे इकडे आणले. त्या तिकडे साईडला आहे ना पाणी वगैरे भरून ठेवलेलं. तसं इकडे सगळ्या काही मम्मीन त्या मावशीन त्या सगळ्या काही म्हणजे नानीन त्या सगळ्या पातेले वगैरे धुवून घेतले मोठे मोठे. आता याच्यामध्ये स्वयंपाक करायचं होतं ना, स्वच्छ घासून घेतले, कारण हे मोठे मोठे पातेले आचारीचे होते, तिकडून आणलेले होते. मग स्वच्छ घासून वगैरे घेतले आणि सगळे आता निथळण्यासाठी ठेवून दिले. त्यानंतर इथं सगळी काही पालवी पडलेली होती, पानं वगैरे, खूप वारं होतं ना. तर मग आज कामगार दिन होता, त्यामुळे गल्ली झाडणारे पण आलेले नव्हते, नाही तर रोज सकाळी येतात. मग सगळ्या बायकांनीच सगळं काही इथलं साफसफाई केली, पुढे तुम्हाला दाखवतेच. तर इकडे मम्मीने त्यांनी पातेलं वगैरे आणलं आणि सईचंही मस्त चाललं होतं. इतकं छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. आज देवी आईचा वर्धापन दिन होता ना, इतकं प्रसन्न वाटत होतं ना, खूप छान. तर चला, इकडे पाण्याचा पाणी वगैरे मारलं. सौरभ भाऊ गाड्या वगैरे मागं ठेवत होता आणि सौरभ भाऊ त्यांनी खुर्च्या वगैरे घेऊन पण आलेले होते. तर आता चला, बायका सगळ्या गल्ली वगैरे झाडतील. पुढचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, बघत राहा.
चला तर आता आचार्यही आलेले होते आणि पहिले स्वयंपाक करण्यापूर्वी कलश मांडला जातो, कलश वगैरेही मांडला आणि आता म्हणजे मसाले भात करायचा होता. तर इकडे तेल वगैरे टाकलं, कांदा जिरे वगैरेची फोडणी दिली. 30 किलोचा भात असेल, म्हणजे आमच्या गल्लीत म्हणजे जास्त काही मोठा भंडारा नव्हता, गल्लीतल्या गल्लीत असं होतं. तर पहिलाच म्हणजे बायकांनी मिळून केलेला पहिलाच हा कार्यक्रम होता ना. म्हटलं चला कसा होतो काय, एकदम छान झाला, इतका उत्साहाने झाला. सगळ्या बायकांनी खूप उत्साहाने सगळे सामील झाले. मस्त सगळे सजले होते रात्री, म्हणजे सगळे काही छान काठापदराच्या साड्या वगैरे गजरे वगैरे घातले होते. खूप सगळे छान दिसत होते, ते पण तुम्हाला पुढं दाखवते. मग इकडे आचार्याच्या हाताखाली सगळ्या बायकांनी जेही त्यांना लागेल तेही सगळं दिलं. इकडे आता सोयाबीन वगैरे, शेंगदाणे, कढीपत्ता वगैरे सगळं काही टाकून दिलं. तर असा 30 किलोचा मसाले भात केला होता आणि आता मसाले वगैरे हे सगळे काही काढले होते घमिल्यामध्ये, तेही आता त्यामध्ये ॲड केले. खूप छान आणि एकदम टेस्टी भात झालेला होता. म्हणजे जेव्हा भात शिजण्यासाठी टाकला ना, तेव्हा सगळ्या गल्लीमध्ये असा एकदम सुगंध सुटला होता मसाले भाताचा. आणि शिरा होता, गोडमध्ये प्रसादासाठी शिरा होता. मम्मीने पण 1.25 किलोचा प्रसाद केलेला होता. चला तर घरीही गिऱ्हाईक चालूच असतात. तर म्हणजे पूजा नव्हती, पूजा बघतो नंतर चहा घ्यायला आली होती. बहिणींनी आचार्यांसाठी चहा ठेवला होता ना, पण तिलाही खूप आवडले. मग तीही बघत होती आलेला नवीन स्टॉक. खूप छान स्टॉक आलेला आहे. तुम्हाला मायलेकी साडीज कलेक्शन बघायलाच भेटेल ना. आज मस्त कलांजली साड्यांचा नवीन कलांजली न्यू डिझाईनमध्ये आणि खूप छान मस्त आणि कमी किमतीमध्ये. तर व्हिडिओ तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे. नक्की जाऊन व्हिजिट करा मायलेकी साडीज कलेक्शन चॅनलवर. तर मग ना गिऱ्हाईक आले होते, काही गिऱ्हाईक वगैरे केले मी, कारण घरीही सिन्नरमधले गिऱ्हाईक येत असतात. फक्त म्हणजे येताना कॉल करून यायचं असं, कारण कधी असतो नसतो. मम्मी इकडे होती बिझी, तर मग मीच गिऱ्हाईक वगैरे केले. मग इकडे ना आता बहिणींनी चहा मस्त केला होता सगळ्या आचार्यांसाठी. तर मग पूजा घेऊन आली आणि मग इकडे सगळ्यांना आता चहा वगैरे देते, म्हणजे त्या देत होत्या का नानी. तर आता आचार्यांना चहा दिला, सगळ्या बायका होत्या त्यांनाही चहा वगैरे घेतला. मस्त अशी कोथिंबीर टाकली मसाले भातावर, इतका छान सुगंध येत होता ना, कारण आम्ही वरती होतो तरीही एवढा छान सुगंध येत होता. तर चला, तर पुढचा व्हिडिओ खूप छान असणार आहे. आणि इकडे आता मसाले भात आता रेडीच झालेला होता, तुम्ही बघू शकतात, मस्त दिसतोय ना. आता फक्त रवा करायचा आहे गरमागरम आणि त्यानंतर मग गुरुजी आल्यानंतर सत्यनारायणची पूजा होईल आणि तुम्हाला देवी आईचं रूप दाखवते. देवी आईचं रूप इतकं खुल्लं होतं ना, प्रत्येकजण यायचं, प्रत्येकजण म्हणायचं आज देवी आईचा चेहरा बघा किती किती असा हसरा आहे. तर इकडे आता आहे ना रवा वगैरे करायचा आहे. तर आता तुपामध्ये तेलामध्ये थोडा परतून घेतील, त्यानंतर तूप नाही आपलं तुपामध्ये थोडासा परतून घेतील. आणि रवा आता किती किलोचा होता तो नाही सांगता येणार मला, पण मसाले भात होता 30 किलोचा. आणि आता इकडे रवा वगैरे करू. तर रवाही खूप छान झाला होता, मस्त झाला होता रवा. तर आचार्यानेच केलेला होता. बायका आहे ना सगळ्या काही आचार्याला जेही लागेल त्याची तयारी करून देत होतो. आणि जे पण आम्ही हार केले होते ना, ते बघा असे सगळ्या साईडने ना असं तोरण लावित होतो दरवर्षी ना, म्हणजे दसऱ्याच्या वेळेस आणि वर्धापन दिनाच्या वेळेस आहे ना तोरण लावलं जातं.
चला तर इकडे आता मस्त आहे ना देवी आईच्या मंदिराला तोरण लावण्याचंही चालू होतं, स्वयंपाकही आता होतच आलेला होता. आणि इकडे आम्ही सगळे काही बसलेलो होतो मग जरा वेळ. आणि इकडे मग घमेले वगैरे वाढण्याचे सगळे काही मम्मी त्यांनी धुवून घेतले. तर आता आजीने सारवलंही होतं मस्त शेणाने. आता रांगोळी वगैरे पूजा काढेल. आणि किती छान वाटतो ना एरिया, त्या साईडला ही झाड, या साईडला ही झाड, मध्ये मंदिर देवीचं खूप छान वाटतं. इतकं छान एरिया आहे. आणि ना आता उन्हाळ्यामध्ये तर इतकं छान मस्त असं वारं सुटलेलं असतं झाडांचं. आणि एकदम सावली देतं, भरपूर सावली असते दिवसभर इथले ना. झाडाखाली खूप सावली असते, म्हणजे येणारे जाणारे बसणाऱ्यांना खूप छान वाटतं. चला तर आता इकडे आता शिऱ्याची वगैरे तयारी करतील. तर जास्त काही डिटेलमध्ये रेसिपी नाही घेतलेली, पण मसाले भाताची जेवढी शेअर करता आली ना तेवढी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मी. आणि इकडे आता पूजा रांगोळी काढत होती. मलाही रांगोळी काढायला खूप आवडतं, पण आता काही जास्त असं वागता येत नाही, त्यामुळे मी नव्हती रांगोळी काढायला. आता इकडे ड्रायफ्रूट वगैरेही टाकले. मग पूजाने छान मस्त रांगोळी वगैरे पण काढली होती. त्यानंतर मग आम्हीही छान मस्त रेडी होऊन येऊ. तर रेडी झाल्यानंतर आज मस्त सगळ्यांनी ठरवलं होतं की मस्त काठापदराच्या साड्या घालायच्या, गजरे लावायचे. तर मग मी सगळ्या बायकांसाठी ना गजरे घ्यायलाही मार्केटला गेली होती. आणि मलाही देवी आईसाठी पेड्यांचा प्रसाद घेऊन यायचा होता. तर मग मम्मी बोलली जा तू घेऊन ये असं. तर मग मी गेले होते सौरभ भाऊसोबत. तर मग आम्ही मस्त असे 3 डझन गजरे वगैरे घेतले मोगऱ्याचे आणि सगळ्या बायकांनी लावले. तर इतकं छान वाटायचं. देवी आईलाही गजरे लावले. देवी आईचंही लुक खूप सुंदर. आणि सगळ्या बायकाही खूप छान दिसत होत्या. रात्री मस्त सगळ्यांनी फुगड्या वगैरे खेळल्या. सगळं तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये, तर नक्कीच पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला. आणि आता ना म्हणजे जेव्हा इकडे मम्मी होती तोपर्यंत घरी गिराईक चालू होते आपल्या साड्यांचे. सिन्नरमधले जेवढे काही व्हिडिओ बघतात, म्हणजे नाशिकवरूनही काही कस्टमर येतात, पण बाहेरचे जे येतात ना ते त्यांनी कॉल करून यायचं असं घरी यायचं असल्यावरती. तर कारण आम्ही घरी नसतो कामात असतो त्यामुळे. तर इकडे घरीही सिन्नरमधले काही कस्टमर आलेले होते. भरपूर साड्यांची विक्री झाली. तर आज पण तुम्हाला मायलेकी साडीज कलेक्शनवर छान मस्त व्हिडिओ येणार आहे. कलांजली, न्यू कलांजली, खूप छान मस्त पॅटर्न आहे, नवीन डिझाईन आहे, तीही कमी दरामध्ये. नक्कीच तुम्ही मायलेकी साडीज कलेक्शनला व्हिजिट करा. मग चॅनलवर व्हिडिओ बघा, खूप छान असणार आहे. ज्या त्यांनी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की बघा. आणि पूजाही आली होती, पूजाही बघत होती. चहा म्हणजे ती आचार्यांसाठी चहा घेण्यासाठी आली होती. बहिणी चहा करेपर्यंत मग तिने ही साड्या बघितल्या. तिलाही साड्या खूप आवडल्या. तिचाही विचार चालू होता घ्यायचा. मग ती चहा झाल्यानंतर आचार्यांना चहा घेऊन गेली. तर इकडे आता मस्त म्हणजे सगळ्यांना नानी माझ्या ह्या, तर त्या सगळ्यांना आता चहा वगैरे देतील. आणि मीही मार्केटमध्ये जाऊन आली. देवी आईसाठी पेढे घेऊन आली, एक म्हणजे एक माझ्याकडून एक मम्मीकडून. आणि भरपूर असे मोगऱ्याचे गजरे घेऊन आली. इतके फ्रेश गजरे होते ना. आणि गजरे कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतात लावायला. तर 3 डझन गजरे घेऊन आले. आणि आता उन्हाळ्यामध्ये तर गजऱ्यांचा भाव पण खूप वाढलेला आहे, कारण उन्हाळ्यामध्ये जास्त असे फ्रेश राहत नाही, त्यामुळे फुलांना पण भाव आहे खूप जास्त. चला तर मग आता मी घेऊन आली. चला तर आता इकडे ना 1.25 किलोचा प्रसाद करायचा होता. तर आता मम्मी येणार होती बाकीची म्हणजे रवा वगैरे भाजण्यासाठी. तोपर्यंत वहिनीने 1.25 किलो तूप पातेल्यामध्ये काढलं. तर आता पितळी पातेल्यामध्येच मस्त रव्याचा प्रसाद करायचा होता. आणि 1.25 किलो म्हटल्यावर 1.25 किलो रवा, 1.25 किलो तूप, 1.25 किलो साखर आणि 1.25 लिटर दूध असं मिळून आपण प्रसाद करत असतो. इकडे मग बारीक रवा होता, तर तो काही म्हणजे त्या चाळण्याची वरची काही गरज राहत नाही. मग इकडे मम्मीने डायरेक्टली 1.25 किलो रवा वगैरे टाकला. आणि साजूक तूपमध्ये मस्त छान असं परतून देईल, मस्त असा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत. तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला रेसिपी शेअर केली आहे 1.25 किलोची. आता ही तुम्हाला मी म्हणजे कृती बघत राहा तुम्ही व्हिडिओमध्ये. मग इकडे जरा वेळ मम्मीनेही हलवलं. त्यानंतर बहिणीही बोलल्या की मी म्हणजे त्यांनीही रवा मस्त परतून घेतला. हे बघा छान मस्त असं तूप सुटले होतं रव्याला. तर बहिणींनी मम्मीने मिळून छान मस्त 1.25 किलोचा प्रसाद तयार केला आज. तर हे बघा, तर आता मस्त रवाही भाजला गेला होता. आणि म्हणजे पातेलं गॅसवरून खाली उतरवायचं आणि त्यानंतर दूध टाकायचं असतं, कारण हे बघा असं उडतं त्यामुळे. तर मग इकडे ना 1.25 लिटर दूध मस्त सगळं काही रसदामध्ये टाकत होते. त्यानंतर मग दुधामध्ये शिजल्यानंतर मग 1.25 किलो साखर टाकायची. असं छान मस्त असा सिंपलच प्रसाद खूप छान लागतो. म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे टाकण्याची काही गरज नसते. आपण सत्यनारायणचा प्रसाद अशाच पद्धतीने करतो ना. चला, प्रसादही खूप छान झाला होता. आणि सत्यनारायणचा प्रसाद ना सगळ्यांनाच खूप आवडतो.
तर आता पूजा ही होत आलेली होती, तोपर्यंत मस्त प्रसाद पण झाला आणि मग सगळेच आरतीसाठी आलेले होते. आरतीला ही खूप गर्दी होती. तर आता मग आम्हीही छान मस्त रेडी झालो प्रसाद झाल्यानंतर, म्हणजे आमचं चाललं होतं रेडी होण्याचं आणि मम्मीही आता रेडी होणार होती. तर आता इकडे प्रसाद वगैरे झाल्यानंतर मम्मी मंदिरामध्ये जाणार आहे घेऊन प्रसाद. तर तिथे ना ज्यांच्या समोर 9 सुपाऱ्या ठेवलेल्या आहे. नमस्कार करायचा सोडून द्यायचे आहे आणि सोन्या हळू
चला मग तोही पेढ्यांचा प्रसाद आणला होता, तो आता मम्मी सगळ्यांना वाटत होती आणि सगळ्यांच्या तर इथे गर्दी झाली होती देवी आईच्या दर्शनासाठी. माझ्याकडे फोन होता, एक हातात काहीतरी होतं, मम्मीने माझ्या तोंडातच पेढा घातला असं. आणि मग इकडे आमच्या सगळ्यांचं थोडीशी हसी मजाक झाली. आणि चला आता आरती झाल्यानंतर लगेच आहे ना जेवायला बसून दिलं. सगळेच लहान मुले पहिल्या पंक्तीला बसले, काही बायकाही बसल्या. मग इकडे बहिणीनं जो सत्यनारायणचा प्रसाद केलेला होता ना तो सगळ्यांना वाटत होत्या, कारण आता सगळ्याच मंदिरामध्ये येतील, त्यापेक्षा मग जे पंक्तीला बसले सगळ्यांनाच देणार होते. आणि इकडे आता मी सगळ्या बायका मस्त एकत्र जमा झालेलो आहे. तर सगळ्यांनीच पेढ्यांचं म्हणजे काहींनी पेढ्यांचा प्रसाद तर मग प्रत्येकजण वाटत होतं. आणि आता भंडाऱ्याला सुरुवात झाली. तर इकडे बघा लाडू, अंशू, सई सगळेच जेवायला बसले होते. लाडू टेबलावर बसलो होता आणि सई मस्त सईचं खालनंचं चालू होतं. सई म्हणते मी पूर्ण शिरा फिनिश केला आणि खरंच खूप छान झाला होता. देवाचा प्रसाद आहे ना खूप छान होतो, मस्त होतो. मग इकडे सगळे काय तर माणसं, चला आम्ही सगळे काय एवढ्या बायका मस्त बघा किती छान रेडी झालेलो आहे ना सगळ्याच. मस्त सगळ्यांनी काठपदराची साडी घातलेली होती, सगळ्यात छान दिसत होत्या. मग इकडे सगळ्यांनी आम्ही मस्त असा ग्रुप फोटो घेतला आणि त्यानंतर मग आम्ही छान असं फुगाड्या खेळलो, राऊंड खेळलो, असं म्हणजे तुम्हाला दाखवते पुढे. तर खूप छान वाटत होतं, सगळ्याच खूप उत्साही होत्या. मस्त रील शूट केलेली आहे.
चला आलेले सगळे काही भाविक मस्त प्रसादाचा आनंद घेत होते. त्यानंतर लाईट पण गेल्या होत्या कारण आजचे ना खूप वेळा लाईट जात होत्या. थोडा लाईटचा इश्यू होता पण मग रात्री म्हणजे सगळ्यांचं आता होत आलं होतं तोपर्यंत. मग त्यानंतर लाईट गेली. कार्यक्रम खूप छान झाला. त्यानंतर आम्हीही जेवायला गेलो. लाईट आली होती नंतर. चला मग आमची जेवण वगैरे झाल्यानंतर मीही घरी आली. चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. चॅनलवर ज्या ताई आहेत न बघताय व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरून गेलाय तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांना बाय. कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटला. सगळ्या ताईंना बाय बाय.